जय श्रीराम. आज शेवटी सोनियाचा दिवस उगवलेला आहे. कारण आमच्या तालुक्यात जिल्ह्यात दिंडी आपली वसुंधरा पायी दिंडी येणार आहे. बघू शकताय तुम्ही आमच्या इथून किती बायका निघाल्यात. 1-2 पिकअप भरून बायका निघालेल्या आहेत. लेकरं बघू एक खेप 25-30 माणसांची टाकून आलेली आहेत आणि ही दुसरी खेप बघू शकताय. पहिली एक खेप इतकीच भरलेली होती आणि ही दुसरी बघू शकताय तुम्ही किती खेप भरलेली. म्हणजे की फुल माणसं इथं उभा राहायला सुद्धा जागा नाही. जागेवर बाया उचलायला लागल्यात. पहिलं तर आम्ही तिथं पोहोचलो. आमच्या पॉईंटपासून जी की आता आमचा तालुका बार्शी चालू होतो तिथून आम्ही रांगोळी काढायला चालू केलेली आहे. तर जाधवरताईंनी रांगोळी काढून घेतलेली आहे. परत पुढं आलो. प्रसादाच्या आणि विसाव्याच्या ठिकाणी दिंडी पोहोचलेली आहे. तिथं पण आम्ही सुस्वागतम ते करून घेतलं आणि दिंडीला छान असं स्वागतासाठी आम्ही थांबलेलो होतो. बघा दिंडीतली माणसं खूप सुंदर निरागस चेहरा त्यांची, ती सात्विकता, ती त्यांची भक्ती पाहून खरं डोळ्यातून माझ्या जाऊबाईच्या डोळ्यातून अश्रूच आले. म्हणाल्या खरंच माझे मन अगदी आतून गदगदल्यासारखं झालं. आणि बघू शकता इथं खूप छान असा गुरुमाऊलींचा गजर चाललेला आहे आणि गजराच्या तालात आपले की पायी वसुंधरा पायी दिंडीतले सर्वजण धामयात्री सुंदर असं पाऊल खेळत आहेत. खरंच हे मंत्रमुग्ध करणारं एक दृश्य होतं आणि खूप छान सगळे म्हणजे आमच्या गावातले तर 2 पिक्क भरून आलेले होते आणि सगळ्यांनी खूप छान सेवा केलेली. आमच्या इथं भाकरी भाजी भाकरी आणि बेसन ठेसा असा छान जेवणाचा मेनू होता. लोणचंही होतं आणि परत धामयात्रींना आम्ही धानोऱ्यापर्यंत सोडायला गेलेलो होतो. इथं शिराळपाटीपर्यंत आमच्या बाकीच्या सगळं म्हणजे की आमचे जे गावातले आलेले होते स्वयंपाकाची ती सेवा घेतली आणि 5-6 जणी मुक्कामापर्यंत गेलो. जय श्रीराम.